कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडी येथे 5 वर्षीय रिया सागर वाघमारे हिचे कथित अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी रात्री कुटुंबियांसोबत झोपलेली रिया पहाटे बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरू करण्यात आला। कुटुंबियांनी पेण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली। डॉग स्क्वॉडच्या मदतीने सकाळी सुमारे 100 मीटर अंतरावरील शेत परिसरात रियाचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी रायगड पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान किरण भिकू वाघमारे या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। 3 वाजता रात्री तुमची मुलगी आहे, हा. मग तुम्ही झोपलेलात? झोपलेलो आम्ही तर रात्री 3 वाजता उठलो, बघतो तर पोरगी गायब झाली। मुलगी नाही दिसत, मग नंतर काय केलं तुम्ही? शोधायला लागला। आता कशी सापडली? आता आले आपले सर्व्हिर आले तेव्हा माहिती पडला, तेव्हा ते शूट काढला। आम्ही सकाळपासून 4 वाजेपर्यंत शूट काढत होतो, तेव्हा तुम्हाला सापडली नाही सापडला। आता ये बेने जागावर कुठे तिकडे जंगलामध्ये आम्ही शोधला, पूर्ण तपास काढला। नंतर इकडं एवढ्या बेण्यावरती कोण पोर हाणून टाकल असा आपल्याला माहिती नाही होत एवढा। 8:30 वाजता पोलीस स्टेशन पेणला माहिती प्राप्त झाली की एक रिया सागर वाघमोडे वय 5 वर्ष मुलगी जे की पाटणेश्वर आदिवासी वाडीमध्ये राहतीये, ते काल रात्री पासून बेपत्ता आहे। त्याचा पत्ता मिळालेला नाहीये। त्या अनुषंगाने आपली पोलीसची सर्च टीम आणि सोबतच डॉग स्क्वॉड तिथे गेला त्यांचा शोध घेण्यासाठी। सगळे जे आदिवासी वाड्यातील लोक आहेत त्यांनी शोध घेतला आणि तिथून अंदाजन 100 मीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला तिची बॉडी नग्न अवस्थेत मिळाली। त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या काय कन्क्लुजन आहे ते आपल्याला समजेल। प्रिलिमिनरी माहितीच्या अनुषंगाने आपल्याला याच्यात जे संशयित आहे किरण भिकू वाघमारे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि आपल्याकडे आत्ताची स्टेजवरती पण सफिशियंट एव्हिडन्स आहे की हे जे कृत्य आहे खून प्लस जे काही डॉक्टरांचा असेसमेंट असेल ते त्यांनीच केलेलं आहे।